अंजनगाव खेळोबा हे धनगर समाजाच्या आराध्य दैवत खेळोबाचं तीर्थक्षेत्र आहे। 4 राज्यामधून भाविक इथे येतात। रोज हजारोनं भाविक इथे येतात। यात्रा लाखोंची भरती, अमावस्या पौर्णिमेला इथं गर्दी असते, भाकणूक सांगितली जाते। या धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्रावरती मंदिराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून आणण्यामागची भूमिका काय? बेकायदेशीररित्या रात्री अपरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं बसवून नक्की मेसेज काय द्यायचं आहे? या गावानं याच रस्त्याला लागून 7 गुंठ्याची जागा या गावानं आमचे लोक सगळे सरपंच आहेत, त्यांनी ठराव करून जागा दिलेली आहे। असं असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या अडून धनगर समाजाच्या मनामध्ये दहशत निर्माण करायची आहे का? आमचा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कुठेही विरोध असायचं काही कारण नाही। पण तुम्ही धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्राची निवड का केली? या गावामध्ये शिवजयंती महोत्सव एका चौकात भरतो, तिथं जागा आहे। या गावामध्ये ग्रामपंचायत वगैरे कार्यालय जी आहेत ती जागा पण पलीकडे आहे। म्हणजे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नाही, शिवजयंती उत्सव होतो तिथं पुतळा बसत नाही, पण धनगर समाजाचं आराध्य दैवत खेलोबाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणारी कोण मंडळी आहेत? कोण समाजकंटक आहेत? आम्ही शिवाजी महाराजांना मानत नाही? आमचे शिवाजी महाराज नाहीत? हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? बेकायदेशीररित्या हे गेल्या महिन्यात 2 महिन्यामध्ये ही मोडस ऑपरेंडिटी एकच टीम आहे याच्या मागं। मुख्यमंत्री महोदयाला आणि गृह विभागाला आमचं सांगणं आहे, या मंडळींनी चिखला गावामध्ये जिथं बंजारी समाजाचं 70% गाव आहे त्या गावामध्ये हीच मोडस ऑपरेंडिटी होती। भूमपरांड्यामध्ये गोलाई चौकाला 1990 पासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव होतं, तिथं रात्री अपरात्री शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची मोडस ऑपरेंडिटी हीच होती। आणि आज आत्ता 2-3 दिवसापूर्वी धनगर समाजाचं राशीनला महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या चौकाचं नामाचं नासधूस करून मोडतोड करून कुणी केली? हीच मोडस ऑपरेंडिटी होती। आणि आत्ता धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्रावरती हजारो वर्षापूर्वीचं हे तीर्थक्षेत्र आहे, हेमाडपंथी मंदिर आहे, आणि आत्ता बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून देवस्थानच्या जमिनीवरती ताबा मारण्याचा आणि धनगर समाजाचं आराध्य दैवताचं नामोनिशाण मिटवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकाकडून होतोय। शिवाजी महाराजांचे मान सन्मान इज्जत पावित्र्य राखून प्रशासनानं मध्यस्थी करून हा पुतळा सन्मानानं इथून स्थलांतरित करावा, नाहीतर आम्ही इथून हटणार नाही। हे बघा, धनगर समाज दैवताच्या बाबतीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करणार नाही, कुणाचं सहन करणार नाही। राजे आमचेच आहेत, देव हे आमचा आहे। आमचा राजेंच्या स्वराज्यासाठी आम्ही जीवाची कुर्बानी केली। पुढचं बोलायला लावू नका, इतिहास सांगायला लावू नका आम्हाला। विषय असा आहे की जोपर्यंत हा पुतळा सन्मानानं स्थलांतरित होणार नाही, कोण शिवीगाळ करतंय काय करतंय, ट्रोलर गँग पवारांची, रोहित पवाराची, तिथं बसून तो मीडियावरती फेक अकाउंटवरून आम्हाला शिवाय देतात, आम्हाला नाही फरक पडत। आमच्या श्रद्धास्थानासाठी आमचा जीव गेला तरी चालेल, पण धनगर बांधव 1 तसूभर सुद्धा 1 इंचभर सुद्धा मागं हटणार नाही। मग पोलीस प्रशासनाला कायदा आम्ही पाळायचा। बेकायदेशीररित्या रात्री अपरात्री कुणाचा पुतळा बसवत आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा। आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीचं की शिवाजी महाराजांच्या पुतळ्या अडून बहुजन बांधवावर जो तुम्ही अन्याय लावलाय, दहशत माजवताय, ते शिवाजी महाराजांना सुद्धा शिवाजी महाराज हयात असते अरे मावळा म्हणणारे मावळा जातपात बघत नव्हते शिवाजी महाराज। शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचा प्रमुख बेहेरजी नाईक होते। आपल्या जीवाची कुर्बानी देणारे कोण होते? जीवा महाले, शिवा काशेत, तानाजी मालुसरे। आता इतिहास सांगू का तुम्हाला? सगळ्यात जास्त लढाया शिवाजी महाराजांना आपल्या नातेवाईकांबरोबर कराव्या लागल्यात। तोरणा किल्ला धनोजी धनगरांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी तोरणा किल्ला गुलाल बुक्क्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी दान केलाय। कधी बोलता का? हाय का दानात तुमच्यात? आत्ताही रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरती दिवाबत्तीचं काम माझा धनगर बांधव करतोय। आमच्या श्रद्धास्थानाला हात घालताय, शिवाजी महाराजांच्या आडून, हे सहन करणार नाही धनगर बांधव। परंतु इकडं एवढी दुर्दैवी घटना घडली होती की आपलेच बांधव 8 जणांचा इकडं अपघातामध्ये मृत्यू झाला आणि 5-7 जण हॉस्पिटलला कलावती हॉस्पिटलला ॲडमिट आहेत। त्यामुळं इकडंच दुःखाचं खूप मोठं
डोंगर गावावरती कोसळवून आम्ही इकडं आलो होतो. मी त्याची संध्याकाळी माहिती घेतो व्यवस्थित. परंतु माझं सगळ्यांना आग्रहाचे विनंती आहे, मराठा असो किंवा धनगर असो, तुम्ही शांततेनं घ्या. आपण बसून त्याच्यावरती काय विषय आहे त्याच्यावरती तोडगा नक्की काढू. कारण आपण मराठा समाजाने धनगर समाजाने आपल्याला कोणी तोडण्याचा प्रयत्न करतंय का, असा काही डाव असू शकतो का या माध्यमातून, याच्यावर सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे. मग तो विषय कुठलाही असो, तो भूमचा असो किंवा तो आपल्या कळमचा असो किंवा कुठलाही असो. आणि आता आजचं कालचं झालेलं तुम्ही म्हणताय ते अंजनगावचं, तिथल्याही बांधवांना माझ्या मराठा धनगर दोघांनाही आव्हान आहे की कुठल्या तरी नेत्याचं ऐकून कोणीतरी काहीतरी काय म्हणते त्याला ती भडक अशी प्रतिक्रिया देईल आणि तेढ निर्माण करत, तर नेत्याला याची गरज नसती. ते हमेशाच इकडं तिकडं पळत असते, बोंबलत त्याला ती सवयच असते. नासक्यापणाची इकडं जाय तिकडं उलशी खाय इकडं उलशी खाय, त्याला ती सवय असते. धनगर बांधवांनी मराठा बांधवांनी समजून घ्या आणि शांतता ठेवा दोघांनीही. आपण त्याच्यात काय विषय ते बसून शांततेत त्याचा तोडगा नक्की काढू. मी आज संध्याकाळी त्याची पूर्ण माहिती घेतोय, विषय काय शांततेत तोडगा निघल. धनगर बांधवांनी विश्वास ठेवा आणि मराठ्यांनी विश्वास ठेवा. फक्त शांततेत घ्या, वाद होईल अशा ठिकाणी किमान आपण शांततेने घेतलं पाहिजे. आपण त्या गावासाठी दौरा वगैरे करणार असं काही ठरलंय का? नाही, तसं ठरलं नाहीये, परंतु मी आज संध्याकाळी पूर्ण माहिती घेतो त्याची की काय काय घडलंय काय. मी सकाळी माहिती घेणार होतो, परंतु अचानक ही फोन आल्यामुळं इकडं अंत्यसंस्काराला यायला लागलं. मी आज संध्याकाळी पूर्ण माहिती घेतो. पण माझं हात जोडून आव्हान आहे धनगरांना पण, मराठ्यांना पण, दलित मुस्लिमांना पण, शांततेत राहावा. आपण बसून बोलून घेऊन तोडगा काढून व्यवस्थित सगळं पार पाडूयात. कुणीतरी येईल, एखादी बजबजपुरी वळवळ करून माघारी जाईन पुन्हा आणि विनाकारण वादंग निर्माण करत. सामान्य मराठ्यांनी सामान्य धनगरांनी समजून घ्या, शांततेत ते सगळं समजून घेऊन 100% आपण त्याच्यावरती तोडगा काढू. मराठ्यांनी समजून घ्या शांततेत आणि धनगरांनी समजून घ्या. याच्या आडून कोणाचे काही डाव आहेत का काय, ते मात्र यशस्वी कोणी होऊ देऊ नका. आणि असण्याची दाट शक्यता या पुतळ्याच्या माध्यमातून तेढ निर्माण करायचा असाही दाट शक्यता असती. याच्यावरती विचार करा आणि शांत राहावा. आपण याच्यावर तोडगा नक्की काढू.